आज आपण कुठला टॉपिक पाहतोय? समान आकृती निवडा. ओके, नवोदय मधला एकदम सोपा टॉपिक येतो. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय करायचं, प्रश्नामध्ये एक आकृती दिली असते त्याच्यासारखीच आपल्याला पुढची आकृती कोणती आहे ती शोधायची, फक्त एवढा साधा सिंपल टॉपिक आहे. चला, पहिला प्रश्न आपण घेऊया. आता लक्षात घ्या काय असतं, आता प्रश्न आपण दिलेला आहे, परंतु पेपरमध्ये प्रश्न कसा दिलेला असतो ते आपण पाहूया. प्रश्नामध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे, इकडे एक प्रश्न आकृती दिलेली आहे, आणि उजव्या बाजूस ए बी सी आणि डी अशा 4 उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत. उत्तर आकृत्यांपैकी प्रश्न आकृतीशी समान अशा आकृतीची निवड करायची. म्हणजे प्रश्नामध्ये जी आकृती आहे ना त्याच्या सारखीच दिसणारी कोणती आहे उत्तरामध्ये ते आपल्याला निवडायचं आहे. आणि ते पुढचं काय दिलंय त्यातला जो योग्य पर्याय असेल त्याला गोल करायचा आहे पेनाने. कळलं सगळ्यांना? ओके, आता आपण हा खालीच दिलेला पहिला प्रश्न पाहूया आपण डेमो त्याच्यामध्ये, की नक्की प्रश्न कसा असतो ते आपण समजून घेऊया. आता ही एक आकृती आहे, ह्याच्यासारखी दिसणारी इकडची कुठली आकृती आहे ते फक्त शोधायची बस. ठीक आहे, काल जसं आपण सोडत होतो त्यात पर्याय आपण कॅन्सल करतो, तसं पर्याय कॅन्सल केलं तरी चालतील. अशा निगेटिव्ह मेथडने सोडवलं तरी चालतं. इथं बघा वरती एक ट्रायंगल आहे, इथं ट्रायंगल आहे का? नाही, मग हा पर्याय झाला कॅन्सल. पुढे बघा इथं सेपरेट ट्रायंगल आहे ना वरती, इथं काय आहे? हा ट्रायंगल ह्याच्यात अडकलेला आहे, हा पण पर्याय झाला कॅन्सल. हा ट्रायंगल ह्याच्यामध्ये अडकलेला आहे, हा पण झाला कॅन्सल. मग तो राहिला फक्त हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल सेम दिसते. मग बाकीचं सगळं चेक करत बसायची गरज नाही. कळलं? आपल्याला काय करायचे, त्याचे सिमिलर असणारा पर्याय हे 3 कॅन्सल झाले, हे 3 पर्याय कॅन्सल झाले, म्हणजे राहिलेला ऑटोमॅटिक काय असणार आहे त्याच्याशी सेम असणार आहे. कळलं? चला आपण पुढचा प्रश्न घेऊ. आता तर पहिला प्रश्न आपण घेतलाय, आपण सुरुवातीला पाहिला आता कशा प्रकारचे प्रश्न असतात किंवा काय असतंय. आता तुम्ही पण समोर लक्ष द्यायचंय आणि माझ्या आधी उत्तर तुम्ही जर काढलं चांगलीच गोष्ट आहे. ठीक आहे, आता बघा वेल दाखवलाय, ह्याच्यासारखं तिकडं कुठला वेल बघा, वेल कुठला आहे? डाव्या बाजूला, बरोबर. हा वेल उजव्या बाजूला आहे, हा डाव्या बाजूला, तो परत ओके, हे 3 डाव्या बाजूला. आता बघा हा जो वेल आहे वरचा खाली, हा इकडचा इकडं, हा इकडं आणि हा इकडं, हे दोन्ही जवळजवळ असल्यामुळे सेम असल्यामुळे आपल्याला डायरेक्ट दिसतंय ते. परंतु इकडे जर पाहिलं आपण बघा, हा हे जे पान आहे ते खालच्या दिशेला आहे, दिसते सगळ्यांना हे पान असं जे पान आहे ते खालच्या दिशेला, इकडचं पान आहे वरच्या दिशेला, बरोबर. आणि हे पण पान जरा वर आहे, हे बघा दिसते का? हा पार्ट मी तुम्हाला सर्कल करून दाखवतोय, बरोबर. आणि ह्याच्यामध्ये हा जो वेल आहे अख्खा त्या बाजूला आहे सरकलेला. मग एकच आकृती राहिली कोणती? ही पहिली, की ती ह्याची सारखी आहे. मग ऑप्शन नंबर ए त्याचा करेक्ट आहे. कळलं? आता पुढे बघा, ह्या प्रश्नाकृती त्याच्यासारखी उत्तराकृती शोधायची. आणि इथं बघा, इथं दोन्ही डॉट वरचे रंगवलेले आहेत, 2 सर्कल आहेत रंगवलेले आहेत. इकडे बघा हे दोन्ही रंगवलेले नाही आहेत. कळलं? आणि इथं हा इथं दोन्ही रंगवलेले आहेत. ओके, काय प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. हां, मग हा पर्याय एक पर्याय कॅन्सल झाला. दुसरं बघा इथं सर्कल आहेत, इथं काय केलंय? वेगळंच काहीतरी काढलं इथं चित्र. ओके, हे दोन्ही सर्कल रंगवलेले नाहीत. ओके, इथं 2 पर्याय आहेत, त्या दोघांमध्ये सर्कल आहेत. खाली बघा हा जो गोल आहे तो रंगवलेला आहे का? नाही. इथं तो रंगवलेला दाखवलाय, म्हणजे तो पर्याय पण काय झाला? कॅन्सल. मग पर्याय क्रमांक बी, ऑप्शन नंबर बी त्याचं उत्तर आहे. कळतंय? एकदम साधा सिंपल टॉपिक आहे. ठीक आहे, साधा सिंपल टॉपिक आहे. पुढचा प्रश्न बघा. आता मला वाटतं माझ्या आधी तुम्ही पण उत्तर काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तुम्हाला येत असेल माझ्या इथं काही प्रॉब्लेम नाही. आपण सगळ्यांना समजलं पाहिजे तेवढ्या स्पीडने आपण घेतोय. प्रश्न बघा आणि आकृती बघा, उत्तर आकृती बघा. कोणतं सिमिलर दिसतंय? इथं वरती असं स्टार सारखं नाही, असं स्टार आहे. इथं आहे का वरती? नाही, इथं काहीतरी वेगळंच आहे. इथं स्टार 3 ठिकाणी आहे. ओके, ह्या रेषा किती? 3 रेषा आहेत. इथं 3 रेषा, इकडे 3 रेषा, तिकडे पण 3 रेषा, बरोबर. ही रेष तिरकी असं वाय सारखं दिसतंय सगळ्यांना, वाय असा वाय तयार होतो इथं. मी इथं वाय नाही, इथं एकसारखं दिसतंय काहीतरी. इथं वाय नाही, हा पण कट झाला पर्याय दिसते ना, मी तुम्हाला वाय जो सांगितलं होतो. आणि हे वाय सारखं दिसतं, इकडे एक गोल आहे आणि वरती स्टार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. कळतंय काय चाललंय ते? लक्षात घ्यायचे जे पर्याय आहेत याच्यामध्ये कॅन्सल करणं जास्त सोपं आहे, अख्खं मॅच करत बसण्यापेक्षा. हे वेगळं हे कॅन्सल, ते वेगळं ते कॅन्सल, हे वेगळं हे कॅन्सल, मग राहिलं ऑटोमॅटिक आपलं उत्तर येणार आहे. कारण माणसाला आहे ना चुका लगेच दिसतात, त्यामुळं आपण काय चुका लगेच शोधू शकतो. त्यामुळे त्या मेथडने जाणं जास्त जरा सोपं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. आता ॲरो आहेत चारही बाजूला, असं प्लस आहेत सगळ्या बाजूला, बाहेरच्या बाजूला ॲरो आहेत. इकडे बघा, इकडे ॲरो खालच्या बाजूला वेगळंच काहीतरी आहे, इकडे पण काहीतरी वेगळंच आहे, कॅन्सल झालं. इथं आहे आणि इथं ह्याच्यामध्ये पण असं वेगळंच काहीतरी ॲरो आहे, उलट केले. मग पर्याय क्रमांक सीच राहिला, ज्याच्यामध्ये 4 ॲरो आहेत तसे. कळतंय काय चाललं ते? एकदम सोपं आहे. त्यामुळे तो तुम्हाला मी सुरुवातीलाच म्हणलं ना, आजचं लेक्चर आपलं एकदम सोपं टॉपिक वरती आहे. ही आकृती बघा. आता 1 2 3 वर्तुळ आहे, 3 सर्कल एकमेकांमध्ये आहेत. मध्ये डॉट आहे का याच्यामध्ये? नाही, हा डॉट आला त्यामुळे कॅन्सल. इथं मध्येच काहीतरी छोटा सर्कल आहे, हा कॅन्सल. इथं पण डॉट आहे, कॅन्सल. राहिलं काय? पर्याय क्रमांक बी. जर तुम्हाला डायरेक्ट पर्याय क्रमांक बी सेम दिसतो तुम्ही त्याला सुद्धा टिक मार्क करू शकता,
कळतंय? मी तुम्हाला सांगतोय मेथड, आपल्याला दिसतं ना डायरेक्ट हा आणि हा पर्याय सेम आहे, तर हेच करायचं डायरेक्ट. ओके, बाकीचं कॅन्सल करत बसण्यापेक्षा. इकडे बघा, हा हा जो तुरा आहे समजा, किंवा आपण फ्लॅग म्हणतो समजा वरच्या बाजूला, तो असा आहे ना ह्याच्यामध्ये, असा 7 आकड्यासारखा ह्याच्यामध्ये आहे, ह्याच्यामध्ये वेगळंच त्या बाजूला आहे. हा पर्याय कॅन्सल झाला. आता खालचा बघा, खालचा कुठल्या बाजूला, ह्या बाजूला आहे बरोबर, ह्या बाजूला आहे, हा त्या बाजूला आहे आणि हा पण त्या बाजूला आहे. ओके, हे तीन तर पर्याय जरा सेम सेम दिसतात. ट्रायंगल बघा, हे दोन्ही भाग कुठले, खालच्या बाजूला असं वरती आहे ना, हे दोन भाग वरती आहेत, इकडे पण वरती आहेत, इकडं सरळच रेष आहे इथं, त्यामुळे कॅन्सल, आणि इकडे एक वर एक खाली आहे, त्यामुळे हा झाला कॅन्सल. पर्याय क्रमांक ए त्याचं उत्तर आहे. कळतंय काय चाललंय ते? आपल्याला सेम आकृती शोधायची आहे, बाकी काही नाही याच्यामध्ये. ओके, एकदम सोपा टॉपिक आहे याच्यामधला. पुढे बघा, आता काय केलं वरती, ह्याला शेपटासारखं असं नाही का, असा काय म्हणा ॲरो सारखं आहे, आणि पुढे त्याला सर्कल आहे. त्याच्यासारखं सेम कुठं आहे, हे वेगळं चाललं, हे झालं कॅन्सल. हे वरचं सेम दिसतंय, हे सेम दिसतंय, वरचे तीन डायग्राम सेम आहेत. खाली बघा, जलेबीसारखं स्ट्रक्चर आहे ना, असा सी आहे, जलेबीसारखं स्ट्रक्चर असा सी आहे. और रे बघा बरं, ह्याच्यामध्ये काय दिसतंय, हा ह्या डाव्या बाजूला आहे जलेबी, ह्याच्यामध्ये ह्या डाव्या बाजूलाच आहे, ह्याच्यामध्ये ही वेगळ्या बाजूला आली, हे वेगळ्या बाजूला आले, त्यामुळे पर्याय कॅन्सल झाले. पर्याय क्रमांक बीच उत्तर. तेच मला सगळ्याचं सेम दिसते का? नाही, बी मध्ये सेम आहे फक्त, म्हणून पर्याय क्रमांक बी त्याचं उत्तर आहे. पुढे बघा, आता काय दिसते तुम्हाला, चार कोपऱ्याला चार डॉट सर्कल्स आहेत बरोबर, असे 1 2 3 4, इथे पण 4 आहेत, तिकडे पण 4, तिकडे पण 4 आहेत. मग बदल काय दिसतो ह्या मधल्या चिन्हांमध्ये बघा, प्लस मायनस, मायनस प्लस असं आहे. वरती काय प्लस मायनस, मग इथं दोन्हीकडे काय आहेत, प्लस प्लस, हे झालं कॅन्सल. मायनस प्लस कॅन्सल, आधी प्लस आहे ना आपल्याला, प्लस मायनस, मग इथं गुणाकारात चिन्ह आलं, त्यामुळे हे पण झालं कॅन्सल आणि हे आलं बरोबर. कळते काय झालं? तुम्ही जर जास्त इकडच्या पाहिल्या गोष्टी, फॅक्टर्स, समजा इथलं प्लस मायनस, मायनस प्लस, तुम्ही लक्षात ठेवता, लक्षात राहत नाही आपलं एवढं. मग काय बघायचं, प्लस मायनस आहे वरती, मग इथं प्लस मायनस आहे का? नाही. इथं प्लस मायनस आहे का? हे पण नाही. तिकडं पण नाही. मग राहिलं काय फक्त सी मध्येच आहे, मग सी उत्तर बरोबर आहे. तुम्ही म्हणता इकडच्या चार गोष्टी मी मॅच करून बघतो, तसं नाही, एक दोनच गोष्टी बघायच्या, त्याप्रमाणे मॅच करत जायचं, आपल्याला लगेच पर्याय कॅन्सल करायचे आणि मग पुढचा पर्याय निवडायचा आहे. ठीक आहे, आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये जास्त प्रश्न सोडवायचे, त्यामुळे आपल्याला अशी टेक्निक वापरावी लागते. ठीक आहे, पुढे बघा, आता काय करायचे, ह्याच्यासारखी आकृती बघा, हा बघा वरचा चार शेप आहेत, 1 2 3 4, वरच्या ह्याच्यामध्ये कुठं आहे, इथं रंगवलेलं बरोबर, इथं रंगवलेलं, इथं रंगवलेलं आहे, आणि एका ह्याच्यामध्ये एकच रंगवलं ना, ह्या सर्कलमध्ये बघा, हा ट्रायंगल, सर्कलच म्हणलं चुकून मी, हा ट्रायंगल, ह्याच्यामध्ये हा वरचाच भाग रंगवलाय, खालचा भाग रंगवलाय का? नाही. इथं रंगवलेला आहे का? नाही. इकडे बघा, हा दोन्ही भाग रंगवलेत, त्यामुळे हे झालं कॅन्सल. इथं वरचा रंगवलाय का पलीकडचा रंगवलाय, त्यामुळे हा पण झाला कॅन्सल. ह्याच्यामध्ये रंगवले एक, ओके, ह्याच्यामध्ये एक रंगवले, हे दोन ऑप्शन राहिले. आता लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये कुठं आहे, हा भाग इथं आहे, आणि हा भाग बघा लाईनच्या वरती आहे. इकडे काय केले, हा लाईनच्या खाली रंगवलेला, त्यामुळे हा पर्याय झाला कॅन्सल. पर्याय क्रमांक सी त्याचं उत्तर आहे. ओके, चला पुढचं बघा, आता काय करायचं ते. हां, आता ह्याच्यामध्ये बघा, बघूनच तुम्हाला कळते, ह्याच्यामध्ये जास्त लाईन आहेत अशा क्रॉस, इकडे काहीतरी वेगळीच लाईन आहे, त्यामुळे हा झाला कॅन्सल. इथं पण काय दिसतंय, आता ह्याच्यामध्ये मधली आडवी लाईन इथं आहे का? नाही. हा पर्याय झाला कॅन्सल. त्याच्यामध्ये पण मध्ये आडवी लाईन दिसते, तो पण पर्याय झाला कॅन्सल. एकच पर्याय राहिला त्याच्यामध्ये, मधली आडवी लाईन नाही, पर्याय क्रमांक बी. कळते, सेम आहे तशी आपल्याला आकृती शोधायची, त्यामुळे हा टॉपिक एवढा काही अवघड नाही. फक्त एक लक्षात ठेवायचे, ह्याच्यातले आपले मार्क गेले नाही पाहिजे, कारण हा प्रश्न सगळ्यांनाच येणार आहे, ह्यातला एखादा सुद्धा प्रश्न आपल्याला चुकवायचा नाहीये. आता बघा, वरती असं सर्कल सारखं आहे, इथं आहे का? नाही. इकडं आहे का? नाही. इकडं आहे का? नाही. मग पर्याय क्रमांक बी त्याचं उत्तर आहे. इकडे बघा, आता पुढचा प्रश्न काय चाललंय ते, स्टार सारखं डायग्राम आहे, वरती काय अशा आडव्या आडव्या रेषा आहेत, इथं वरती सर्कल केला कॅन्सल, इकडे आडव्या रेषा, ओके, पर्याय क्रमांक 3 राहिले. इथं खाली काय आहे, डॉट आहे, इथं तिन्हीकडे डॉट आहे, ओके. इकडे बघा, रंगवलेला भाग कुठल्या बाजूला आहे, उजव्या साईडला. इकडं उजव्या साईडला आहे का? नाही. इकडं उजव्या साईडला आहे का? नाही. एकाच पर्यायामध्ये रंगवलेला भाग उजव्या साईडला आहे, पर्याय क्रमांक डी. कळालं काय चाललं ते? एकदम साधं सिंपल आहे ना. ठीक आहे, बऱ्यापैकी आपण टॉपिक उरकतच आलाय आता, मला वाटतं आज जास्त वेळ चालणार पण नाही लेक्चर आपलं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा आता. हा असा ट्रायंगल आहे आणि असा शेप आहे नाही का, उलटा बरोबर. इकडे ट्रायंगल आहे, हे दोन्ही आता दिसतेच आपल्याला, पर्याय क्रमांक एज बरोबर. तर पुढचं बघत बसायची गरज आहे का? नाही, कारण की असा शेप दिसतोय सगळ्यांना, असा, हा झेड सारखा, असा 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 शेप कुठेच नाही, बाकी पहिले पर्याय नाही, बाकीचं बघायची गरजच नाही आपल्याला. आता इथं बघा, सर्कल आहे, खाली एक वीट आहे, वीट रेक्टँगल सारखे आयत आहे, त्याच्यावरती सर्कल आहे ना बरोबर, आणि त्याला क्रॉस लाईन आहे. आता ह्याच्यावरती कोणती लाईन आहे, लाईन आहे बघा इथं,
प्लस आहे, त्यामुळे पर्याय ह्या खायला कॅन्सल. वीट वरती नाही, वीट खाली आहे, तो पण पर्याय झाला कॅन्सल. मग इथं वीट आहे आणि ह्याच्यावरती सर्कल आहे, क्रॉस लाईन आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. आणि इकडे पण बघा, तो वीट वरती आणि सर्कल खाली चालणार आहे का? नाही, तो पर्याय कॅन्सल झाला. पर्याय क्रमांक सी त्याचं उत्तर आहे. ओके, पुढचा प्रश्न घ्या तर. प्रश्नाकृती आणि उत्तराकृती सेम असायला पाहिजे. बघा, इथं वरती सर्कल आहे आणि इथं ह्याच्यामध्ये अशी आडवी रेष आहे बरोबर, आणि पुढं बरोबर चिन्ह आहे. ह्याच्यामध्ये उभी रेष झाली कॅन्सल, ह्याच्यामध्ये दोन रेषा आल्या कॅन्सल, ह्याच्यामध्ये एक रेष आणि बरोबर आहे, ह्याच्यामध्ये एक रेष आणि इथं चौकोन आला, हा पर्याय झाला कॅन्सल. बघा, मी अख्खे बघतोय का, मी असं बघतोय का इथं मायनस इथं प्लस इथं सगळं, एवढ्या गोष्टी लक्षात राहत नाही बाळांनो. काय करायचंय आपल्याला की दोनच गोष्टी लक्षात ठेवा. ह्याच्यातल्या दोन काय आहे, वरती मायनस सर्कलच्या मध्ये आडवी रेष आहे आणि दोन रेषेत बरोबर चिन्ह आहे. मग ते कुठं कुठं आहे ते बघायचं. इथं हे पण चुकले आणि हे बरोबर चिन्ह आहे, तीन रेषे आहेत ते पण चुकीचं आहे. मग आपल्याला ते पॅटर्न समजून घ्यायचेत. तुम्ही सगळा अख्खा डायग्राम पाठ करताना म्हणताल मी शोधत बसू, तसं होत नाही. एवढं लक्षात राहत नाही. एक दोनच गोष्टी बघायच्या, त्या मॅच होतात का ते चेक करायचं. इथं जर तुम्हाला जास्त वेळ दिला पेपरला तर सगळेजण सगळे प्रश्न सोडवू शकतात. इथं मेन आपल्याला लक्षात काय घ्यायचं, आपलं कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त म्हणजे जवळपास सगळेच प्रश्न सोडवायचे पेपरला. ठीक आहे, कारण मेरिट आपलं खूप जास्त लागतं 90च्या पुढं. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे आपल्याला सगळ्या आणि न चुकता. ठीक आहे, त्यामुळे मी जे सांगतो ट्रिककडे जरा लक्ष द्या. ठीक आहे, नाही तुम्ही कसंही सोडवत असाल तर पेपरला तसं सोडून चालत नाही, कारण पेपरला वेळेमध्ये सोडवायचे आपलं सगळं. ठीक आहे, प्रॅक्टिस करतानाच अशी प्रॅक्टिस करायची की हा प्रश्न आपल्याला पेपरला आला तर कमी वेळेमध्ये कसा सोडवता येईल. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा आता. चार कोपऱ्याला चार सर्कल आहेत बरोबर, एवढं तर कळतं आपल्याला. इथं काय, इथं सर्कल आहे का? नाही, हा पर्याय कॅन्सल झाला. बाकी कुठे दिसते का? इकडं तीन इकडं आहे. ओके, आता बघा इथं कोणतं चिन्ह आहे मध्ये, 1 2 3 4 5 आणि मध्ये प्लस प्लस आहे, मध्ये प्लस प्लस आहे, इथं मध्ये प्लस प्लस. इथं काय झालं, हे चारच भाग आहेत, ह्याच्यामध्ये पाच भाग आहेत, 1 2 3 4 5 भाग आहेत. हा पर्याय पण काय झाला कॅन्सल. ओके, आता कोणते राहिले, हा पर्याय राहिला आणि हा पर्याय राहिला. ओके, बी आणि सी. त्या दोघांमध्ये बघा काय फरक दिसतो तुम्हाला. ही लाईन बघा, ही लाईन दिसते ना इकडं आणि इकडं वेगळी. इथं बघा बरं, हे दोन इकडून असं असं आहे ना, इथं बघा हे असं आहे, पण ह्याच्यामध्ये काय इथं प्रॉब्लेम आहे, म्हणून हा पर्याय झाला. कळतंय? हा बघा, जुरमळ्या कसं सोडतो आपण एखाद्या गणपतीला वगैरे डेकोरेशनला करायचं असतं तसं सोडलेलं आहे. इथं काय झालंय, हे वेगळंच आहे असं आणि इकडं बरोबर सेम आहे त्याच्यासारखंच, म्हणून पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. कळते काय झालं ते, सगळीकडे लक्ष बघत द्यायचं नाही. आधी दोनच गोष्टी घ्यायच्या, त्यातलं काय कॅन्सल होते कॅन्सल करायचं, परत दुसऱ्या दोन गोष्टी समजा बघायच्या. जर आपलं उत्तर सापडलं नाही तर सगळं मॅच करत बसताल तर पेपर कव्हर होणार नाही. सोपे सोपे प्रश्नांमध्ये आपल्याला वेळ घालवायचा नाही, ह्याच्यामध्ये उलट आपला टाइम वाचवायचा आहे. तो अवघड प्रश्नांना आपल्याला वापरायचा आहे. कळालं? चला पुढचा प्रश्न बघा आता. प्रश्नाकृती आणि उत्तराकृती दिलेली आपल्याला इथं. वरती ट्रायंगल आहे, इथं तसं दिसतो का ट्रायंगल, हा ट्रायंगल सारखा दिसते, हा त्रिकोण नाही दिसत इथं. इथं दिसतंय, इथं त्याला मध्येच रेष मारली, ह्याला रेष आहे का? नाही, आणि इकडं तो ट्रायंगलच नाही इथं सुद्धा, त्यामुळे हा पण पर्याय झाला कॅन्सल. बघा, मी जर सगळंच मॅच करत बसलो तुम्हाला जमणार आहे का लगेच? नाही जमणार आहे. मग एक दोनच गोष्टी बघायच्या, त्या मॅच करून बघायच्या, मग आपलं उत्तर कमीत कमी वेळेमध्ये येणार आहे. तीन पर्याय कॅन्सल झाले, राहिलेलं ऑटोमॅटिक उत्तर आहे, त्याला सगळं मॅच करत बसायची गरज नाहीये. कळालं? आपल्याला अशा प्रकारच्या ज्या स्पर्धा परीक्षा आपण देतोय ना, त्याच्यामध्ये आपल्याला वेळ वाचवणं महत्वाचं आहे. बघा आता प्रश्नाकृती उत्तराकृती काय करायचे. अशा तिरक्या तीन रेषा आहेत बरोबर, आणि त्याच्यामध्ये दोन सर्कल आहेत बरोबर, आणि दोन सर्कल कुठे जरा मध्ये आहेत. इथे काय झालंय, तीन रेषा दोन सर्कल आहेत बरोबर, हा पर्याय तर डायरेक्ट बरोबर दिसला, तो बरोबरच लिहू शकतो आपण डायरेक्ट. बाकी तिथं जास्त काही मॅच करायला नाही. पण कॅन्सल करायचं म्हणल्यावरती बघा, हे सर्कल मध्ये तिथं कोपऱ्याला आले कॅन्सल, हे आडव्याच रेषा आल्या कॅन्सल, आणि पुढे बघा ते वेगळंच काहीतरी त्यांनी स्ट्रक्चर काढलेलं आहे कॅन्सल. त्यामुळे हे बघा सर्कल कुठे आहेत, हे कुठे आहेत, फरक बघा तुम्ही. त्यामुळे पहिला पर्याय आहे बरोबर आहे, म्हणून याचं उत्तर आहे ए. कळालं? पुढे बघा आता काय करायचंय. मला वाटतं शेवटचे दोन प्रश्न असतील आपले. ओके, 19 आपण 20 प्रश्न घेतोय ना, जे जे सोपे सोपे टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपण 20 प्रश्न घेतोय फक्त. हे बघा, प्रश्नाकृती 1 2 3 तिरके रेषा, ज्यामध्ये एक झुरमुळी, थोडक्यात दोन झुरमुळे, जसं नाही का आपण ह्याला करतो डेकोरेशन आपलं असलं की असं असं लटकवलेलं असं, तसं तसं ह्याला एकदाच लटकवलेलं आहे. माळ जशी लावतो त्याला एकच माळ आहे, ह्याला दोन आहे आणि ह्याला तीन. 1 2 3 रेषा, आणि पहिल्या रेषेला एक, दुसऱ्या रेषेला दोन, तिसऱ्या रेषेला तीन, ह्याच्यामध्ये आहे बरं का तशा बऱ्यापैकी.
बघा ह्याच्यामध्ये वेगळंच काहीतरी आहे स्ट्रक्चर इथलं, त्यामुळे हे पर्याय झालं कॅन्सल. इथं चिकटवलेलं आहे, खूप गर्दी केली त्यामुळे हा पर्याय झाला कॅन्सल. राहिलं का ए आणि सी राहिलं. ए आणि सी मध्ये काय फरक दिसतोय बघा तुम्हाला? हे दोन्ही शेजारी शेजारी दिसते, इकडे खालीवर आहे. ह्याच्यामध्ये बघा काय दिलं, दोन्ही एक वर आहे आणि एक खाली, हे दोन्ही शेजारी आणले त्यामुळे हा पण पर्याय कॅन्सल झाला. मग पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर आहे. कळतंय काय चाललं ते? एकदम सोपं आहे, फक्त टेक्निक आपली योग्य पाहिजे. हा बघा 2018ला प्रश्न आलता, डोळा दिसतोय. आता ह्यात कुठे डोळा दिसतोय? हे वेगळं आहे, हे वेगळं आहे, हे वेगळं आहे, दिसते ना आपलं स्पष्ट. मग पर्याय क्रमांक बी. हे प्रश्न असतात, हे प्रश्न सगळ्यांनाच बऱ्यापैकी सोडवायला येतात ते. फक्त आपण ह्याच्यामध्ये चुकवायचे नाहीत प्रश्न, ह्याच्यामध्ये आपल्याला लीड घ्यायचे. ठीक आहे, आणि ह्यातला वेळ वाचवायचा आहे आपल्याला, आणि तो अवघड प्रश्नांसाठी वापरायचा आहे. ठीक आहे, चल आजचा टॉपिक एकदम सोपा होता त्यामुळे आपला खूप लवकर झाला. ठीक आहे, जरी टॉपिक सोपा असला तरी त्याचा आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये कसं सोडवता येईल, जी मी तुम्हाला टेक्निक सांगितली त्या टेक्निकचा व्यवस्थित विचार करायचा आहे आणि त्या पद्धतीने सोडवा, म्हणजे आपला कमीत कमी वेळेमध्ये सोपे प्रश्न सोडून होतील. आणि हे जो टाइम आहे, जो वाचलेला वेळ आहे, तो आपण अवघड प्रश्नांना देऊ शकतो. धन्यवाद.